आज ना मस्त आनंदाचं, शांततेचं आणि खरंच एक काहीतरी मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वातावरण निर्माण झालेलं होतं. ते का आणि कसं ते पुढे तुम्हाला सांगते. मस्त सकाळचं स्वयंपाक, जेवण वगैरे झालं होतं. मुलं देखील शाळेमध्ये गेलेली होती. चला म्हटलं आपलं काम करून घेऊया आणि सकाळचं इथे रुटीन चालू असतं, की भांडे वगैरे घासले, किचन वाटा सगळा क्लीन वगैरे केला, की मस्त छान वाटतं. आणि किचन वाटा क्लीन करताच आमच्या आई इथे देवदर्शनाला गेलेल्या होत्या. त्या तिकडून आल्या आणि मला अंगारा वगैरे लावला. नंतर किचन क्लीन करताच एक काका आले होते, त्यांच्यासाठी चहा करायचा होता. त्यांच्यासाठी अगोदर काम ठेवून बाजूला चहा वगैरे केला आणि त्यांना दिला. नंतर किचन वगैरे क्लीन केलं ना, किचनकडे बघितलं ना, खरंच खूप छान आणि फ्रेश वाटतं असं एकदम मस्त. आणि हे वाटाणे माझ्या आईने दिलेले होते. 1-1.5 महिना झाले ते वाटाणे देऊन, पण अजून मी त्याचे काही मुहूर्त काढलाच नाही आहे. आता वर असे कपडे वगैरे वाळू घालायला गेलं आणि विचार आला, की एवढे ढग आले, एवढे ढग दाटून आलेत, तरीसुद्धा अजूनही पाऊस पडायचं नाव घेत नाही आणि असा विचार करतच होतो. अर्धा 1 तास झाला, की लगेच शिंतोडी तुटायला लागली आणि वरी गेलो, कपडे वगैरे खाली घेऊन आले. आता मस्त असं छान असं वातावरण तयार झालेलं होतं आणि हे जे गिफ्ट आहे ना, त्यांना भेटलं होतं एका कंपनीतर्फे. ते या गिफ्टला 1 महिना झाले भेटून. खरंच किती छान गिफ्ट आहे ना हे, असं मला दिसलं. सहज म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. मस्त शुभ लाभाचं असं ते टॅग आहे, असं पिंपळाच्या पानावर असं लिहिल्यासारखा. आता आनंदाची गोष्ट आणि स्वप्न पूर्ण झालं हे मी असं का म्हणले सुरुवातीला ते तुम्हाला सांगते. आज ना जोरदार पावसाने एंट्री आमच्याकडे केलेली आहे. आता खऱ्या अर्थाने पावसाळा चालू झाल्यासारखं असं वाटतंय आणि स्वप्नपूर्ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एवढं छान पाऊस येणं, हे पेरणीसाठी तयारी होणं, हे स्वप्नच आहे ना. म्हणून मी म्हटलं आणि मुलं देखील आमची घरी आलेली होती अशी पावसातच.